हे पितरांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, मी लिंगायत या साखळीमध्ये आपल्याला या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे. या व्हिडिओमध्ये आपण कलियुगाची ओळख करून घेणार आहोत. मित्रांनो, आता कलियुगाची एकूण 4,32,000 वर्षातून केवळ 5,127 वर्ष संपून 5,128 वर्ष सुरू आहे. आपली वयाची पूर्ण झालेली वर्ष 5,127 वर्षातून वजा करा, म्हणजे आपला हा सध्याचा जन्म कलियुगाच्या प्रारंभापासून कितव्या वर्षी झाला आहे हे कळेल. आणि त्याही नुसत्या कलियुगात आपले किती जन्म झाले असतील याची कल्पनाच न केलेली बरी. याचे उत्तर केवळ ईश्वरच देऊ शकतो. मित्रांनो, ब्रह्मदेवाने या पृथ्वीतलावर 84 लाख योनीतील जीव निर्माण केले. हे जीव आपले जीवन जगता जगता कर्म करत आहेत. जीव जगण्यासाठी या कर्माला क्रियमान कर्म असे म्हटले आहे. प्रत्येक योनीनुसार त्या त्या जीवाचे आयुष्य ठरलेले असते. 84 लाख योनीत केवळ मानव योनीलाच भोग योनी म्हटले आहे आणि पृथ्वीतलाला मृत्यूलोक असे म्हटले आहे. या ठिकाणी जो जन्म घेतो तो मृत्यू देखील पावतो. मित्रांनो, याचा अर्थ या मृत्यूलोकात जो जीव जन्म घेतो त्याचा मृत्यू देखील ठरलेलाच असतो. पण तो जीव किती काळ जगणार हे ईश्वरालाच माहीत असते. पण असा जीव आपले जीवन कसा जगणार आहे हे तो जीवच ठरवत असतो. जीव मानवाचा पहिला जन्म असेल तर त्याच्या मृत्यूनंतर दुसऱ्या जन्मात मानव योनीत जन्म घेतो. अर्थात दुसरा जन्म मानव योनीच मिळेल अशातलाही भाग नाही. पण ज्यावेळी तो मानव योनीत जन्म घेतो त्यावेळी त्या जन्मावर मागील पहिल्या जन्माचे संस्कारी प्रभाव त्याच्या नवीन जन्मावर असतात. या संस्कार प्रभावाला प्रारब्ध कर्म मागे म्हटले आहे. हे संस्कार हा जीव पहिल्या जन्मातील कर्मातून घेऊन आलेला असतो. आपल्या मागे ठेवून येतो त्याला संचित कर्म म्हटले आहे. म्हणजे कर्म हे कधी संपत नाही हे लक्षात घ्या. संचित कर्म हे बँकेतल्या जमा राशीप्रमाणे वाढत जाते आणि त्यातून आपण दर महिन्याला किंवा वेळ लागेल तेव्हा वेळ येईल तेव्हा काढत राहतो. मित्रांनो, आपल्या संचित कर्मातून थोडे कर्मफळ प्रारब्ध रूपाने घ्यायचे आणि आपल्या इच्छेनुसार अर्थात प्रारब्धानुसार या मृत्यूलोकी जन्म घ्यायचा. देश, गाव, ठिकाण, धर्म, जात, कुटुंब, माता, पिता आपणच निवडायचे. हे स्वातंत्र्य ईश्वराने या मानवाला दिले आहे. कारण 84 लाख योनीत केवळ मानव योनीलाच ईश्वराने बुद्धी दिली आहे. याच बुद्धीच्या जोरावर मानवाने आपले जीवन जगायचे आहे. आपल्यातील रज, सत व तम गुणाने शेवटी ईश्वराला प्राप्त देखील करायचे आहे. आपण ज्या ठिकाणातून निघालो तेथेच परत आपल्याला जायचे आहे. आपल्या धर्माच्या जोरावर आस्तिक बनून, नास्तिक बनून नाही. मित्रांनो, नास्तिक बनलात तर तुम्हाला काहीच साध्य होणार नाही. उलट तुमचे जन्ममृत्यूचे फेरे वाढत राहतील. मित्रांनो, म्हणूनच कोण मानव किती जगला यापेक्षा तो जीवन कसे जगला यालाच महत्त्व आहे. भगवान श्रीकृष्णाने आपल्या गीता ग्रंथात सांगितले की मानवी जीवन हे पूर्णपणे कर्म सिद्धांतावर अवलंबून आहे. या मृत्यूलोकात
जन्माला आलेला प्रत्येक मानव आपल्यासोबत घेऊन आलेल्या प्रारब्ध कर्मानुसारच सुखदुःखे भोगत असतो. यात बदल करण्याचा अधिकार केवळ ईश्वरालाच आहे, इतर कोणालाही नाही. मग कोणी मानव आपल्या बुद्धिमत्तेवर भोगून संपवतं, तर कोणी मानव यावर मात करण्याचा प्रयत्न देखील करतो. अशाने त्याच्या क्रियमान कर्मात काही शुभाशुभ कर्माची भर पडते. संचित कर्म वाढत जाते. तसे जन्म मरणाचा फेराही वाढत राहतो मित्रांनो. आता असा जन्म मरणाचा फेरा आपण वाढवायचा का नाही, हे सर्वस्वी ईश्वराने आपल्या हातात दिले आहे. कसे दिले आहे, यासाठी काय करावे लागणार आहे आपणाला, हे पुढील व्हिडिओत मी आपणास सांगणार आहे. धन्यवाद मित्रांनो. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. मित्रांनो, आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.